Hello students, how are you? Today we are going to learn about the remaining paragraph of Journey to the West. Last period we saw that Yuan Chong traveled from China to India. He want to take the Buddhist scripture to his homeland. So he traveled 13 years. In last period we saw that. So the people told the supernatural powers and God had helped Yuan Shang in his quest. Quest means long journey. Quest means long journey. This gave rise to many interesting folktales. म्हणजे ती जी जर्नी होती युवन शॉंगची, त्या जर्नीवर अनेक प्रकारच्या लोककथा लिहिल्या गेल्या. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. जर्नी टू द वेस्ट नावाची जी नोवेल लिहिलं गेलं, तर इपिक मीन्स एक काव्यमय लांब असं नोवेल लिहिलं गेलं. And Journey to the West was written about this famous pilgrimage means धर्म जी ती एक यात्रा होती. युवन शॉंग नी आपल्या बौद्ध धर्माचे सगळे पुरावे भारतातून नेण्यासाठी तो चीन मधून भारतात आला होता आणि ती जी एक धार्मिक यात्रा त्याने केली होती, दॅट्स कॉल्ड पिलग्रिमेज. त्याला पिलग्रिमेज असं म्हणतात. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द folk tales. The novel and the stories in it are still very popular. Popular means लोकप्रिय. त्या नॉवेल मीन्स कादंबरी. त्या नॉवेल मधल्या ज्या स्टोरीज आहेत त्या आजही फार लोकप्रिय आहेत. The novel tells us that there are many demons and evil powers. Demons means राक्षस and evil powers means दृष्ट शक्ती, who are eager to kill and gobble up the holy monk. म्हणजे जे काही धर्म गुरु किंवा जे संत कोटीचे लोक होते, अशांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांना उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी अनेक राक्षस आणि दुष्ट शक्ती तेव्हा काम करत होत्या. Who would save him? Who would vanish the demons? म्हणजे त्या राक्षसांचा नाश कोण करणार, त्यांच्यापासून इतरांचं रक्षण कसं करायचं? Well, the Guinean deity, who is the goddess of mercy. Guinean deity नावाची एक देवता होती. गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता म्हणायची तिला. हॅज सीन टू दॅट, तिच्या हे सगळं लक्षात आलं, तिने बघितलं. सी हॅज असाइन धिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. ते जे कार्य आहे हे कार्य तिने 3 विशेष लोकांकडे सोपवलं राक्षसांपासून बचाव करण्यासाठी. सन उकेंग और द मंकी किंग, झूबाजी और पिग्जी, अँड शाउजिंग और सँड प्रेस्ट. म्हणजे प्रत्येकाची 2 नावं या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. सन उकेंग और मंकी किंग. मंकी किंग म्हणजे माकडाचा राजा. सन उकेंग किंवा मंकी किंग हे एकाच व्यक्तीचं नाव आहे. झूबाजी और पिग्जी हे पण एकाच व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे दुसऱ्या. सन उकेंग फर्स्ट, झूबाजी सेकंड, अँड शाउजिंग और सँड प्रेस्ट हे तिसऱ्या पर्सनचं नाव आहे. अशा 3 व्यक्तींकडे तिने गॉडेसनी ते काम दिलं होतं. नाउ दीज 3 कॅरेक्टर्स आर सो नो संत. हे जे 3 कॅरेक्टर्स होते, पर्सन्स होते, दे आर नो संत म्हणजे ते काही कोणी संत वगैरे नव्हते. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. त्यांच्याकडे विशिष्ट अशा शक्ती होत्या, सुपर नॅचरल पॉवर होत्या. दे आर नोन ट्रबल मेकर्स. परंतु ट्रबल मेकर्स मीन्स
त्या सुपरनॅचरल पॉवर्सचा यूज ते इतरांना त्रास देण्यासाठी करायचे. सो द गॉड हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन्स. हेवन मीन्स स्वर्ग. देवाने काय केलं की त्यांना स्वर्गातून बाहेर फेकलं. However, the kind deity Gunian has offered each of them one more chance. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. That is why the three characters have agreed to be Yuan Chong's disciple and to help Yuan Chong in his difficult journey. So that goddess of mercy, Gunian deity, give the chance of those three persons. त्या 3 जणांना जे देवाने त्यांना हेवेन मधून म्हणजे स्वर्गातून फेकलं होतं, त्या देवीने त्यांना चान्स दिला आणि सांगितलं की इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, जर तुम्ही या सद्गृहस्थाला जर तुम्ही त्याच्या धर्मयात्रेमध्ये मदत केली, जो भारतात जाणार आहे तीर्थयात्रा करण्यासाठी, जर तुम्ही त्याला मदत केली, इफ यू यूज युअर पॉवर्स फॉर धिस गुड वर्क, त्या चांगल्या कार्यासाठी जर तुमच्या पॉवर्सचा तुम्ही उपयोग केला, शक्तीचा उपयोग केला, देन यू मे रिटर्न टू हेवन, तर तुम्ही मग स्वर्गात परत येऊ शकाल. दॅट इज व्हाय द 3 कॅरेक्टर्स हॅव एग्रीड. ते 3 जण एग्री झाले, म्हणजे एग्री होणे म्हणजे सहमत होणे. टू बी युआन शॉंग्स डिसायपल मी शिष्य, युआन सॉंगचे शिष्य बनण्यासाठी ते 3 जण एग्री झाले, सहमत झाले. हायलाइट करून दाखवलेलं आहे तुम्हाला मी. एग्री मीन्स सहमत होणे. एग्री. टू हेल्प युआन शॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. डिफिकल्ट मीन्स कठीण, जर्नी मीन्स प्रवास. डिफिकल्ट जर्नी म्हणजे कठीण प्रवासात मदत करायला त्यांनी तयारी दर्शवली. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम्स ह्युमरस ॲडव्हेंचरस ऑन द वे टू द होली लँड इंडिया. आपल्या भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये त्याला युआन शॉंगला सहजपणे पोहोचता यावं, यासाठी त्या 3घांनी पण त्याला अनेक प्रकारे मदत केली. अनेक प्रकारचे त्यांनी धाडसी आणि कुठे कुठे गंमत किंवा मजेदार ॲडव्हेंचर धाडस दाखवलं आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीला भारतात पोहोचण्यासाठी त्यांनी मदत केली. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3 डिसायपल इज सन उकिंग. हा जो सन उकिंग होता, हा सर्वात पॉवरफुल पर्सन होता, सर्वात शक्तिशाली होता तो. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याजवळ ज्या काही सुपरनॅचरल पॉवर्स होत्या त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी होत्या, म्हणजे अतिशय जास्त प्रमाणामध्ये किंवा अतिशय उत्तम प्रकारे त्या पॉवर्सचा उपयोग तो करू शकत होता. ही वॉज बॉर्न व्हेन विंड्स ब्लेव ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. म्हणजे फ्लावर फ्रूट माउंटेन, फळांच्या आणि फुलांच्या पर्वतावर जेव्हा स्टोन एग्स म्हणजे दगडाचे अंडे. ही वॉज बॉर्न, बॉर्न म्हणजे जन्म झाला त्याचा. केव्हा झाला? व्हेन विंड्स ब्लेव. विंड्स म्हणजे वारा किंवा हवा वाहत होती. कुठून? ओव्हर अ ह्यूज स्टोन एग ऑन द फ्लावर फ्रूट माउंटेन. म्हणजे फ्लावर फ्रूट माउंटेन जो आहे, फुलं आणि फळांचा पर्वत, त्याच्यावर प्रचंड मोठे असे दगड आहेत आणि त्या दगडांवरून जेव्हा वारा वाहत होता जोरदार, त्या परिस्थितीमध्ये याचा जन्म झाला होता. कुणाचा? सन उकिंग. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफिकल्ट वेज. तो स्वतःला 72 प्रकारे ट्रान्सफॉर्म करू शकत होता, बदलवू शकत होता, वेगवेगळे रूप तो धारण करू शकत होता. नॉट ओनली दॅट, बट ही कॅन ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज हेअर स्ट्रेंड्स. त्याच्या डोक्यावरचा प्रत्येक केस सुद्धा तो
ट्रान्सफॉर्म करू शकत होता, वेगळ्या रूपामध्ये त्याला बदलवू शकत होता. इनटू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ही चॉईस, त्याच्या आवडीच्या सजीव किंवा निर्जीव व्यक्तींच्या रूपात तो केसांना चेंज करू शकत होता. His as you wish gold banded kajal is also magical. As you wish gold banded kajal म्हणजे त्याच्याकडे एक सोटा होता, म्हणजे छडी होती त्याच्याकडे. That kajal also magical, ती पण जादूची होती, ती छडी त्याची जादूची होती. It can grow as big as a pillar supporting the sky. तो जो छोटासा एक त्याच्याकडे छडी होती, त्याला कजल म्हणजे सोटा म्हटलेला आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय. एवढी उंच वाढू शकत होती ती छोटीशी छडी की जणू काही ती आकाशाला काय करेल, टेकेल, सपोर्ट करेल, इतक्या उंच ती वाढू शकत होती. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम ॲज टायनी ॲज अ निडल, परंतु दुसऱ्या क्षणी ती सुईपेक्षा सुद्धा छोटीशी ती बनू शकत होती. Then the monkey king just tucked it away behind his ear. When that kajal is as smaller as tiny needle, he tucked it behind his ear. तेव्हा ती छोटीशी सुईसारखी जर बनली ती छडी, तर तो ती छडी कुठे ठेवायचा, त्याच्या कानाच्या साईडला तो लावून. जसे काही काही लोकांना सवय असते सिगारेट, बिडी किंवा माचीसची काडी ती कानामागे लावतो, किंवा कोणी पेन पण अडकवतात. टेलर असेल तर त्याच्या कानामागे पेन किंवा पेन्सिल अशी ठेवलेली असते साईडला. तर अशा प्रकारे तो ती निडल किंवा तो त्याचा कजल जो होता मॅजिकल, तो कानाच्या साईडला मागे, कानाच्या मागे ठेवायचा. सन उकेंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन समरसॉल्ट. समरसॉल्ट गोलांटी उडी मारणे. जशी लहान मुलं तुम्हाला माहित आहे की गाद्या वगैरे टाकल्या रात्रीच्या वेळी की छोटी मुलं त्याच्यावर काय करतात, कोलांट्या उड्या मारतात. तुम्ही पण मारल्या असतील लहान असताना. सो द सन वुकिंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर. थाउजंड्स ऑफ किलोमीटर म्हणजे हजारो किलोमीटरचा प्रवास एका समरसॉल्ट मध्ये तो करू शकत असायचा. एक समरसॉल्ट केली, एक कोलांटी उडी मारली की तो हजारो किलोमीटर पर्यंत जाऊन पोहोचू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर. फायर मीन्स आग. ही कॅन वॉक थ्रू द फायर म्हणजे आगीवरून तो चालू शकत होता. ट्रॅव्हल अंडर वॉटर, पाण्याखालून प्रवास करू शकत होता. अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल, जेव्हा केव्हा इच्छा असेल तेव्हा तो त्या त्या ठिकाणी तो उडून जाऊ शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. बॉडी मीन्स शरीर. ॲज हार्ड ॲज अ डायमंड मीन्स हिरा. हिरा हा कसा असतो, कठीण असतो, म्हणजे टणक असतो तो. सो सन उकेंग्स बॉडी इज ऑल्सो ॲज हार्ड ॲज अ डायमंड. त्याची जी बॉडी होती, शरीर होती, ती हिऱ्यापेक्षाही टणक होती. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. इंज्युअर म्हणजे दुखापत करणे. त्यामुळे त्याला कुणीही दुखापत करू शकत नव्हतं, हानी पोहोचवू शकत नव्हतं. हिज गोल्डन गेज फायरी आईज. त्याचे जे आईज होते ते कसे होते, गोल्डन गेज फायरी आईज म्हणजे की त्याच्या डोळ्यांमधून तो ज्या कुठल्या वस्तूकडे बघेल, एक्सरे विजन होतं त्याच्या डोळ्यामध्ये. म्हणजे तो दुसऱ्यांच्या मनात काय सुरू आहे किंवा कुठलं संकट येणार आहे, कुठली परिस्थिती निर्माण होणार आहे, हे त्याचे डोळे जाणू शकत होते. नो वन कॅन डिसीव्ह हिम. त्यामुळे त्याला कोणीही बनवू शकत नव्हतं, फसवू शकत नव्हतं, किंवा त्याच्यापासून कोणी कुठलीही गोष्ट लपवू शकत नव्हतं. सो तर आज आपण या ठिकाणी थांबूया. तर तुम्हाला जे वर्ड्स मी हायलाइटेड करून दाखवले ते वर्ड्स तुम्ही वहीवर लिहायचे, त्याच्यासमोर त्याचं मिनिंग लिहायचंय, आणि उद्याच्या नेक्स्ट पिरियडमध्ये आपण याच्या पुढला भाग बघू. थँक्यू.